नमस्कार. मंदाकिनी पाडमुख या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी डेली करंट अफेअर्स घेणार आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय कृषी योजनेच्या RKUY निधीच्या वापरामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? त्यामध्ये A, B, C, D आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, आसाम. तर यामध्ये क्वेश्चन आन्सर आहे महाराष्ट्र. सेकंड नंबरचं, भारतात दुर्मिळ मूलद्रव्याच्या REE अन्वेषणासाठी परवाना देणारे पहिले राज्य ठरले आहे. त्याच्यामध्ये आहे A, B, C आणि D. त्याच्यामध्ये Aचं आहे राजस्थान, सेकंड आहे गुजरात, थर्ड आहे आसाम आणि फोर्थ आहे तामिळनाडू. त्यामध्ये त्याचं उत्तर आहे राजस्थान. तिसरा क्वेश्चन आहे, नुकतेच उद्घाटन झालेले अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ ही कोणत्या राज्यातील पहिले ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे? त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर आहे A, B, C. A आसाम, B गुजरात, C राजस्थान, D आंध्र प्रदेश. तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. चौथा क्वेश्चन आहे, नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या पुरुष संघाने आणि महिला संघाने विजेतेपद पटकावले आहे? याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर आहेत A, B, C. यामध्ये A कॅनडा, B इंडोनेशिया, C भारत आणि D मलेशिया. याच्यामध्ये C भारत याचं उत्तर आहे. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 मध्ये पुरुष आणि महिला संघाने विजेतेपद पटकावले ते कोणत्या देशामध्ये? भारत देशामध्ये. क्वेश्चन नंबर 5, कोणत्या संस्थेने मॅगेलॅनिक ब्रिजमध्ये पहिली ज्ञात एक्स-रे बायनर प्रणाली शोधली आहे? कोणत्या संस्थेने मॅगेलॅनिक ब्रिजमध्ये पहिली ज्ञात एक्स-रे बायनरी प्रणाली शोधली आहे? त्याचं उत्तर आहे A, B, C, D. त्याच्यामध्ये उत्तर आहे त्याचं आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र पुणे हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर भारताने अलीकडेच बिहारमधून मूल्यवर्धित सुगंधी मखाण्याची पहिली सागरी खेप कोणत्या देशाला निर्यात केली आहे? त्याच्यामध्ये A आहे आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र, A आहे कॅनडा, B आहे अमेरिका, C आहे ऑस्ट्रेलिया, D आहे रशिया. तर त्यामध्ये कॅनडा या देशाने मखाण्याची मूल्यवर्धित सुगंधी सागरी खेप केली आहे. त्याच्यानंतर 7व्या क्रमांकाचा जो क्वेश्चन आहे, वंदे मातरमचा अपमान करणारे विधेयक राज्यसभेत आणि लोकसभेत केव्हा मंजूर झाले आहे? त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे किंवा मी उद्याच्या सेक्शनमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला मी सांगेल. थँक्यू. धन्यवाद.